खाजगी कमेंट असू शकते, ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं की तुमच्या पक्षानं तुमच्या विधानापासून फारकत घेतलीये, तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? मी आज भगूरला गेल्यानंतर मला मीडियावाले भेटले. त्या ठिकाणी काही लोक होते समोर. त्यांनी मला सावरकरांबद्दल टोकलं की अरे तुमचा पक्ष काँग्रेस बरोबर गेलाय, तुम्ही आज कसे काय आले. त्यानंतर माझी ती भावनेमध्ये येऊन कंठ दाटून आला व ती मी रिॲक्ट झालो त्या ठिकाणी. आणि सुषमाताई काय बोलल्या हे मी ऐकलं. पण ही मी जी भूमिका मांडली ही मी माझी वैयक्तिक भूमिका मांडली. मी सकाळी सर्व मीडियाला सांगितलं, एबी माझ्याला सांगितलं की ही माझी भूमिका आहे. ही एक कट्टर शिवसैनिक म्हणून, उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून ही माझी भूमिका आहे वैयक्तिक, ही पक्षाची भूमिका नाही. आणि आज या ठिकाणी पण दराडेजी तुम्ही असंही म्हणालात की मविया वगैरे सुसंस्कृत दराडेजी आपण असंही म्हणालात की मविया गेली खड्ड्यात, आमचं हिंदुत्व आणि सावरकर प्रेम सगळ्यात प्रथम असेल. तुम्ही अजूनही ठामात या विधानावर? महाविकास आघाडी हा मोठा भाग आहे, मोठ्या नेत्यांचा भाग आहे. आमचं शिवसैनिकांचं वैयक्तिक मत आहे, माझं शिवसैनिक म्हणून, की महाविकास आघाडी बाजूला, अगोदर हिंदुत्व, सावरकर आणि नंतर राजकारण. बरं, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालतो, माननीय उद्धव साहेबांच्या विचारावर चालतो. त्यामुळं आम्ही आमचं हिंदुत्व अगोदर आणि नंतर राजकारण. आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. आम्हाला राजकारण जास्त कळत नाही, आम्ही समाजकारण करतो. पण या ठिकाणी तुम्ही आज भाजपचे केशव उपाध्ये सर आहे, त्यांचा मी रिस्पेक्ट करतो, पण भाजपला सुसंस्कृत राजकारणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही व त्यांना वीर दामोदर सावरकरांविषयी बोलण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. कारण की त्यांचे राज्यपाल कोश्यारी महात्मा फुलेंबद्दल, सावित्रीबाई फुलेंबद्दल, थोर महापुरुषांबद्दल इतकं वाईट साईड बोलता, हे रस्त्यावर कधी उतरले नाही त्यांच्याबद्दल. त्यानंतर काँग्रेस असेल, काँग्रेसने यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रातील जन्मपुत्र भूमिपुत्र सावरकर यांचं जे महती आहे, यांनी जे स्वातंत्र्य जे लढले आहे, यांच्याबद्दलची माहिती राहुल गांधींना माहिती नसेल तर यांनी जाऊन सांगितली पाहिजे की आम्हाला महाराष्ट्रात राजकारण करायचंय. सावरकरांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो, संपूर्ण हिंदू समाज मानतो, तर तुम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्याबद्दल असं बोलू नका, यांनी सांगितलं पाहिजे. आणि बीजेपी वाले जे आहे तर यांना तर बोलण्याचा अधिकारच नाही. पण मला दराडेजी मला एक सांगा, मी भाजपला प्रश्न विचारतो ते, मी भारतरत्नाचाही प्रश्न विचारणार आहे दराडेजी, पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही जेवढे आक्रमक दिसता, काँग्रेसला प्रश्न विचारता आणि तुम्ही शिवसैनिकांचं मन आहात असं मी मानतो, एक शिवसैनिकांचे प्रतिनिधी म्हणून. तुमची भूमिका अधिकृत नाहीये पक्षाची, पण तरी सुद्धा तुमचं मत मी जास्त महत्वाचं मानतो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा सावरकरांवरती राहुल गांधी टीका करतात, त्या टीकेला थेट उत्तर शिवसेनेचे सगळ्यात वरचे नेते देत नाहीत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? उद्धव साहेबांनी आणि सन्माननीय खासदार संजय राऊत साहेबांनी वेळोवेळी त्यांना सुनावलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही वीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, अपशब्द वापरू नका. ठाकरे शैलीमध्ये उद्धव साहेबांनी व राऊत साहेबांनी त्यांना सुनावलेलं आहे वेळोवेळी. आणि आज तो विषय काय निघाला की आम्ही आज दर्शन करायला सहकुटुंब सहपरिवार आम्ही दरवर्षी जातो, आजही त्या ठिकाणी गेलो तर मीडियावाले त्या ठिकाणी होते, त्यांनी आम्हाला विचारलं आणि त्यानंतर मी भावनात रिॲक्ट झालो. बरं, त्यामुळे आज हा विषय निघाला. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. आणि उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांनी वेळोवेळी राहुल गांधींना सुनावलेलं आहे की तुम्ही असा शब्दाचा वापर करू नका. ठीक आहे, मी पुन्हा एकदा हनुमंत पवारांकडे जातो. हनुमंत पवार, माझा तुम्हाला पहिला प्रश्न जो तुम्ही थोडा स्किप तरी केला किंवा कदाचित बोलण्याच्या ओघात निघून गेला असेल, माझा प्रश्न असा आहे, अख्ख्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले इकडचे तिकडचे मिळून असंख्य नेते असताना आणि अगदी महत्वाचे नेते असताना सुद्धा राहुल गांधी सावरकरांना पकडतात आणि त्यांच्यावरती टीका करत राहतात. हा योगायोग नसणार, काहीतरी थिंक टँक मध्ये ठरलं असणार, काहीतरी एक लाईन असणार, त्याचे काहीतरी परिणाम असणार, तर ते नेमकं काय आहे? सावरकरच का? प्रसन्नजी माफ करा, मी तो प्रश्न विसरून उपाध्ये सरांच्या आक्षेपाला उत्तर देत होतो. मूळ मुद्दा 2014 नंतर या देशामध्ये सरळ दोन धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र सरकार करत आहे, त्यांचे आमदार खासदार मंत्री करत आहेत. आता खूप लांबचं नाही, महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये नितेश राणे मस्जिदीमध्ये घुसून मारू म्हणतायत आणि त्यांच्याच सरकारमध्ये असलेले अजितदादा पवार म्हणतायत मी तुमचा भाऊ आहे, कोण मारतंय बघूया. हे जे वातावरण धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचं वातावरण, हेच राजकारण असं ज्यावेळेस सत्ताधारी म्हणतील त्यावेळेस त्याचा आधार
सावरकरांनी मांडलेल्या विचारापर्यंत जाऊन पोचतो. त्यामुळे मुळावर घाव घालावा लागेल ना, विचारावा लागेल प्रश्न की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई हे सगळे मिळून धर्मनिरपेक्ष संविधान आपल्याला हवाय का एका धर्माचं संविधान आपल्याला हवाय? या प्रश्नाला जर भिडायचं असेल तर सावरकरांनी जे विचार मांडले त्याचा प्रतिवाद करावा लागेल. इंटरेस्टिंग हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मला हनुमंत पवारजी तुमच्या प्रश्नाचा समप मला कळला आणि तो फार महत्वाचा आहे, भाजपसाठी महत्वाचा आहे. केशव उपाध्यायजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपच्या सगळ्या वैचारिक वर्तुळाचे नायक आणि प्रमुख केंद्रबिंदू हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाला धक्का द्यायचा असेल तर त्याचा वैचारिक पाया असणाऱ्या सावरकर वादाकडे आम्हाला जावं लागेल, ही त्यांची मांडणी आहे. आता याला तुमच्याकडे राहुल गांधींचा वैचारिक बोंबाबोंब, सॉरी शब्द वापरून येतो, वैचारिक मूर्खपणा पण योग्य नाही शब्द, माफ करा मला सुचत नाही इतका वैचारिक काय त्याला म्हणावं, अभाव मला दिसतोय की शब्द मला त्यांच्या सुचत नाहीये. ज्या पद्धतीचं वैचारिक गोंधळ काँग्रेसमध्ये दिसतोय हा पुन्हा एकदा प्रत्यंतर आहे. होय, सावरकर आमचे अत्यंत आदरणीय, सावरकरांचे विचार आमचे अतिशय आम्ही ते पाळतो, फॉलो करतो, पण मुळामध्ये या देशाचा जो विचार आहे, या राष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे, ती भूमिका भारतीय जनता पार्टी मांडतो. मुळामध्ये सावरकर हे वाचलेच नाहीये. मग सावरकरांनी आता सांगत होता आपण का हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्ध, ईसाई काय ते बोलत होते आता ते आमचे काँग्रेसचे मित्र. मुळात सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या तरी काय मांडली हे त्यांना माहिती आहे का? या देशाच्या भूमीला जो पवित्र मानतो तो कुठल्याही जातीचा पंथाचा असो तो हिंदू आहे, ही इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी मांडली. पण ही व्याख्या सुद्धा समजून घ्यायची नसेल आणि किंवा माहिती असेल तरी बोलायची नसेल तर काँग्रेसचा वैचारिक गोंधळाचा अत्यंत शेवटच्या टोकावरती गेलाय असं ह्याच्यावर एवढं म्हणावं लागतं. ह्याशिवाय दुसरा शब्द याच्यामध्ये नाही. आणि भारताला प्रश्न असा की हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व आम्ही तेच आहे. आमचं हिंदुत्व कुठल्याही धर्मात सहजीवन मान्य करणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे. मला सांगा इतर कुठल्या धर्मामध्ये सहजीवन मान्य करण्याची हे आहे का? आम्ही सबका साथ सबका विकास म्हणतो, सगळ्यांना सोबत घेऊन म्हणतो. ज्ञानेश्वरातलं पसायदानाचं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं जो विचार आहे तो विचार मानणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व जर यांना आक्षेपार्ह वाटत असेल तर तो हनुमंत पवार आणि काँग्रेसचा वैचारिक मूर्खचा भाग आहे तो, त्याबद्दल बोलणे योग्य. मी आता फक्त शेवटची मगाशी हनुमंत पवारांना उत्तर उपाध्यायांनी दिलं त्याचा शेवट फक्त मी हनुमंत पवारांवर करतो आणि मग कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण हनुमंत पवार मला उत्तर देऊ द्या ना, मला असं काय करताय? पूर्ण करा उपाध्याय, तुम्ही आता काय बोलताय? नाही मला उत्तर देऊन मला पूर्ण करता. ठीक आहे, हनुमंत पवार काय म्हणतात? हनुमंत पवारांतर मला ते उत्तर. मी प्रसन्नजी, उपाध्ये सरांना मी पुन्हा सविनयपणे लक्षात आणून देतो की वाचलं नाही असं म्हणू नका. आता आम्ही वाचतोय आणि भरपूर साहित्य वाचतोय. निरंजन टकलेंनी जगभरामध्ये फिरून आणलेली कागदपत्र पण वाचतोय. आम्ही धनंजय कीर पण वाचतोय, यदी फडके पण वाचतोय. त्यामुळे वाचण्याचं आम्हाला तुम्ही सांगू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फजलुल हक नावाच्या बंगाल प्रांतामधल्या आणि सिंध प्रांतामधल्या मुस्लिम लीगचं प्रवक्तेपद हिंदू महासभेच्या सावरकरांनी घेतलं होतं हे त्या काळातल्या भारतातल्या सगळ्या हिंदूंना माहित होतं. असलं कसलं हिंदुत्व? मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांचे प्रवक्ते म्हणून लेख सावरकरांचे आलेले आहेत. असं कसं हिंदुत्व तुम्ही खोटं सांगताय? त्या काळातला समस्त हिंदू हा काँग्रेसच्या पाठीशी उभा होता. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांचा पक्ष काँग्रेस होता. सावरकरांनी मुस्लिम लीगला सत्तेमध्ये आणण्याचं काम केलं, त्याला तुम्ही हिंदुत्वाचा जे निरंजन टकलेंनी जो लेख लिहिला त्या लेखाबद्दल त्या वीज मासिकांनी माफी मागितली कोर्टात. त्यामुळे असं खोटं लेख लिहिणाऱ्याचे जर वाचन करून तुम्ही येत असाल तर त्याला पिवळ्या पुस्तकातलं वाचून जर तुम्ही ते आपल्याला योग्य म्हणत असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. काँग्रेसच्या वैचारिक वाटचालीला माझ्या खूप शुभेच्छा आहेत. अशीच वैचारिक ज्या अधःपतन काँग्रेसचं होत राहू एवढ्या शुभेच्छा प्रश्नाला द्यायच्या. कार्यक्रमाच्या शेवटी या दरम्यान या विषयाच्या अनुषंगाने दरवेळी असे मुद्दे उपस्थित होत असताना पहिल्यांदा बहुधा काँग्रेसकडनं ही मात्र भूमिका समोर आलेली आहे की ही फक्त सावरकरांवर टीका का असेल आणि राहुल गांधी राष्ट्रीय नेते का करतायत, तर त्याच्या मागे भाजप असेल तर भाजपच्या मागच्या वैचारिक पार्श्वभूमीला त्या पायाला हादरा दिला पाहिजे आणि म्हणून सावरकरी पहिल्यांदा बहुधा हे विश्लेषण समोर आलेले महत्वाचं आहे. आता याला भाजप कसं उत्तर देणार ते बघावं लागेल. दरम्यान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत जेलमध्ये जाण्यापूर्वीचे सावरकर मान्य आहेत, नमन आहे आमचं, त्याच्यानंतरचे मान्य नाहीत. हा आणखी एक वेगळ्या चर्चेचा विषय, कदाचित पुन्हा कधीतरी. तुर्तास आपल्याला या विषयासाठी शरद पोंक्षे तुम्ही वेळ दिला, ते काही वेळापूर्वी त्यांनी उत्तरही दिली होती, ती आपण रेकॉर्ड केली होती. त्याचप्रमाणे दराडे तुम्ही सुद्धा वेळ दिला, एक ब्लंटली भूमिका मांडली, तुम्ही येणार नाही असं वाटतं.